पुढच्या जन्म कारंजा नदीमध्ये येणार माझं नाव हे असं कसं शक्य आहे? खरं आहे. मग हे जर खरं आहे तर प्रभू पुरून गेल्यानंतर काहीतरी तिथं अद्भुत लीला घडली. मग ती अद्भुत लीला घडलेली आहे ना ती मला ऐकायची. आणि मग सिद्धांत सांगायला की वल्लभेश नावाचा एक भक्त होता, तो व्यापार उद्योग करायचा. आणि एक वर्ष त्याच्या मनात काय आलं नसतो की त्याला असं वाटलं, त्याने एक नवस बोलला. त्याने नवस असा बोलला की यावर्षी मला व्यापारात चांगला मनोइच्छित जर लाभ झाला तर मी पूर्वपूरला येईन आणि सहस्त्र भोजनाचा मी तिथं कार्यक्रम केला. बस मनाने केलेली प्रार्थना, मनाने केलेलं प्रभूंनी मान्य केलं. वल्लभेशाला त्या वर्षी खूप खूप उत्पन्न त्या व्यापारामध्ये खूप फायदा. व्यापार करून आला वल्लभेश निघाला गोरखपूरच्या यात्रेकरता आणि सोबत द्रव्य घेऊन. कारण त्यावेळेला काही कुठल्याची बँकेची सुविधा नव्हती किंवा काही कार्ड नव्हते, काही नव्हतं. वल्लभेशांनी द्रव्य घेतलं, सोबत निघाला. आणि निघता निघता वाटेमध्ये काही दिवसात त्याला अजून दोघं जण साथ मिळाले. ते दोघं मित्र होते, ते वल्लभेशाच्या सोबत आले. त्यांना अशी कुरकुर लागली की याच्याजवळ काही धनराशी आणि धनराशी सहप्रवास होऊन आपल्याला काही करता येईल म्हणून ते सोबत आले. आणि आल्यानंतर त्यांनी ठरवलं, ते म्हणजे आम्हाला कोल्हापूरला जायचं. याला वाटलं चला सहप्रवास मिळाला. दिघांचा प्रवास चालू झाला. काही दिवस गेल्यानंतर अजून एक सहप्रवास झाला. तो होता उलटाच. त्यालाही माहिती कळली होती म्हणून तोही आला. हे सगळे चालत 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 प्रवास चालू होता आणि शेवटच्या मुक्कामाला येणार. शेवटचा मुक्काम होता यांचा पंचगोल पहाड, गोरखपूरच्या जवळच येते. आणि तिथं मात्र या सगळ्यांची एक बैठक वल्लभेश की बाबा ऍक्च्युली आपल्याला आपल्या करता म्हणतो आज जर याच्याकरता आपण द्रव्य घेऊन येऊ शकतो तर आपली केलेली पायपीट होती. मग काहीच अर्थ नाही. मग त्यातले तिघं जे अडचण असतात ते म्हणतात नाही काही वाद रात्री याचा काटाच काय पण द्रव्य घ्यायचं. जो चौथा मागून आलेला, जो मागून याच्यामध्ये सहभागी झालेला असतो तो म्हणतो बाबा हत्या करून द्रव्य संपादन करणं मला काही योग्य वाटत. ते म्हणतात तेव्हा आम्हाला द्रव्य पाहिजे, आम्ही बाकी काही विचार करतो. तो म्हणतो ठीक आहे, मी ही गोष्ट कोणाला बोलणार नाही पण मी हत्तीत सहभागी होतो. आणि मग ठरतो. मग रात्री एक तिघजण उठतात आणि वल्लभेशाची मान त्याचा शिरच्छेद आणि त्याच्याजवळचं जे द्रव्य ते घेतात आणि ते जसंही ते निघायला असे पाठपुढे वळतात. वळल्याबरोबर ते एकदम थबकतात कारण समोरच्या बाजूला जटा झाली, डोळे लाल, हातामध्ये त्रिशूळ घेतलेला एक योगी तिथं उभा असतो. आणि तो त्यांना म्हणतो खबरदार की तुम्ही माझ्या भक्ताची हत्या करून चालला, मी तुम्हाला देहदंड दिल्याशिवाय राहणार. आणि आपल्या जवळच्या त्रिशूळाने या तिघांचे एक शिरच्छेद तो योगी. इकडे हा चौथा बसलेला तो घाबरला. ही योगी त्याच्याकडे बघतो. तो म्हणतो प्रभू म्हणतो मी जोर धरू दे पण मी या घटात सहभागी, कृपा करून मला आग्रह. त्यावेळेला प्रभू काय करतात
ते स्वतःच्या जवळची झोळी ठाकून त्यातली विभूती देतात आणि त्याला सांगतात की वल्लभेश्वरच्या मानेला लाभ आणि त्याची मान त्याच्या गळ्याला आणि तो ती विभूती लावून ती मान गळा जोडतो. त्याच वेळेला ही योगी गुप्त होऊन जातात आणि वल्लभेश जिवंतो. वल्लभेश तो बघतो सोबतीचे असतात ते पडलेले असतात. मग तो त्याला विचारतो, तो सगळी कथा वल्लभेशाला सांगतो आणि म्हणतो की बाबा केवळ तुझी जी भक्ती आहे, तुझ्या भक्तीमुळे ते योग्य आले त्यांनी तुझं रक्षण केलं आणि नाहीतर केवळ अशक्य. मग हा वल्लभेश जातो तिथं अंधदान करतो. अशा पद्धतीने या गृहपूर क्षेत्री येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं रक्षण प्रभू आजही करतो. पण या गृहपूरचा अजून एक वैशिष्ट्य, गृहपूरचं वैशिष्ट्य काय तर तुमच्या माझ्या मनात आलं म्हणून आपल्याला गृहपूरला जाता येईल या भ्रमात कुणीही नव्हतं. तर ती इच्छा असावी लागते प्रभूंची. जसं आपण जाण्याकरता इच्छा लागते आणि तिथं निघण्याकरता इच्छा लागते. आणि जशी ही पारायणाची मालिका चालू तेव्हापासून प्रत्येक पारायणाच्या दिवशी मी सगळ्या वाचक आणि माझ्या स्वतःच्या मनाची कळवळ थोडं थांबा थोडं की मी मनोमन सांगत असतो की प्रभूंना आलो की प्रभू आम्ही हे सगळे संत स्वरूप वाचक आम्ही तुमच्या रूपात त्यांना बघतोय. पण आम्ही इथे बघतोय तर आम्हाला सगळ्यांना एकदा तुम्हाला तुमचं दर्शन आम्हाला कुठं द्या, म्हणजेच आम्हाला गुरुपूरला येण्याची संधी द्या. ही प्रार्थना मी त्यांना करत असतो. म्हणून आपण या प्रार्थनेच्या माध्यमातून म्हणजे त्या गाण्याच्या माध्यमातून आपण गुरुपूरला जातो आणि मग पुढं स्वामी महाराजांचा जन्म आपण साजरा करतो. दत्तनाम घेऊया, दत्तनाम घेऊया, दत्तनाम घेऊया, दत्तनाम घेऊया, दत्तनाम घेऊया, जाऊया 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 दत्तनाम घेऊया, जाऊया 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 दत्तनाम घेऊया, जाऊया 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 Yeah.
जाऊया 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 Thank you.